गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पंढरपूर नगरपालिकेकडून आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर शहरात विकास कामे हाती घेण्यास सुरुवात झाली। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूर नगरपालिकेकडून शहरातील काही प्रमुख रस्त्यांचे खडीकरण, काँक्रिटीकरण केले जाणार असल्याचं समजतंय। आषाढी यात्रा अगदी 4-8 दिवसांवर आली असताना पंढरपुरात रस्त्यांची कामे सुरू केली जात आहेत। वास्तविक पाहता पावसाळ्याच्या काळात रस्त्याची कामे करू नयेत, डांबरीकरणाचे रस्ते तर पावसाळ्यापूर्वीच केले जावेत अशा सूचना शासन वेळोवेळी देत आले। राज्यातील अनेक नगरपालिका, महानगरपालिका प्रशासन आपल्या ठेकेदारांना रस्त्याची कामे 31 मे पूर्वी पूर्ण करा, अन्यथा कारवाई करू असा इशारा देताना दिसून आलेत। पंढरपुरात मात्र नेमकं उलटं चित्र दरवेळी पाहायला मिळतं। ऐन पावसाळ्यात आषाढी यात्रेपूर्वी 8-10 दिवस शहरात विविध रस्त्याचे डांबरीकरण केले गेल्याचं दिसून आलंय। पंढरपूर नगरपालिकेकडून सध्या 65 एकर परिसरात सुमारे 75 लाख रुपये खर्च करून तेथील टॉयलेट दुरुस्ती, फरशा बदलणे, काँक्रिटीकरण करून नळ कोंडाळे तयार करणे, ड्रेनेज टाकून पाण्याचा निचरा करणे अशी कामे सुरू करण्यात आली आहेत। पंढरपूर नगरपालिकेकडून दरवर्षीच 65 एकर परिसरात लाखो रुपये खर्च करीत कामे केली जातात। मागील वर्षी टॉयलेट दुरुस्तीसाठी 20 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती। आता पुन्हा अशाच प्रकारचं काम येथे केले जात आहे। या 65 एकर परिसरात प्रतिवर्षीप्रमाणे त्याच कामावर लाखो रुपये खर्च केले जातात अशी जनभावना निर्माण झाली असून सध्या 65 एकर परिसरात सुरू असलेली कामे पुढे 3-4 वर्ष टिकतील अशा स्वरूपाचे व्हावीत अशीच अपेक्षा व्यक्त केली जाते।